नुसते बसल्यास होतो आपण रोगी, दररोज चालल्याने होऊ शकतो आपण निरोगी. खरं तर चालणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे, शिवाय ती फुकट आहे. आपण कधीही कुठेही केव्हाही चालू शकतो. अगदी वर्षानुवर्ष जीवनाचा आपला ती एक भाग आहे. चालणं ही एक एरोबिक क्रिया आहे. चालण्याने सर्व शरीराचा व्यायाम होतो. सतत चालल्याने आपलं दुःख, आपलं नैराश्य, आपले आजार, आपला एकटेपणा कधी मागे गळून पडतो हे कळतच नाही. आपण आजाराच्या कोणत्याही स्टेशनवर अडकलेलो असू तर नियमित चालण्याने आपण निरोगी स्टेशनवर नक्कीच पोहोचू. तर आपण किती वेळ चालणं योग्य असतं? 1 तास चालणं हे 15 मिनिट हेवी एक्सरसाइज किंवा 15 मिनिट रनिंग एवढं असतं. म्हणून किमान 1 तास तरी आपण चाललं पाहिजे. चालण्याने पोटावरचा घेर कमी होतो, कमरेचा घेर देखील कमी होतो. चालण्याने चरबी कमी होते आणि वजन देखील कमी होते. आजकाल सर्वांकडेच हेल्थ ॲप्स असतात. जो तो आपल्या स्टेप्स काउंट करत असतो. तर अंदाजे 10,000 स्टेप्स म्हणजे 8 किलोमीटर असतात. 1300 ते 1500 स्टेप्स म्हणजे 1 किलोमीटर. 40 वर्षापर्यंत वयोगटातील महिला व पुरुषांनी रोज 12,000 पावलं चालले पाहिजे. 40 ते 50 वयोगटातील लोकांनी रोज 11,000 पावलं हे चाललं पाहिजे व 50 ते 60 वयोगटातील लोकांनी रोज 10,000 पावलं चालले पाहिजे व 60 वर्षापुढील लोकांनी रोज 8,000 पावलं हे किमान चाललं पाहिजे. तर आपण चालण्यासाठी योग्य वेळ ही कोणती असते हे पाहूयात. सकाळी सूर्य उगवल्यानंतर 8:30 पर्यंत ही चालण्यासाठी खूप योग्य वेळ असते. या वेळेत कोवळ्या उन्हामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी देखील मिळते. व्हिटॅमिन डी ही इम्युनिटी बूस्टरसाठी काम करते. यामुळे सकाळच्या वेळेत चालल्यानंतर आपला डबल फायदा होतो. ज्यांना पॉसिबल नसेल त्यांनी संध्याकाळी 4:30 ते 6 या वेळेत चालावे व ज्यांना अजिबातच पॉसिबल नाही त्यांनी गाडीऐवजी पॉसिबल असेल तर पायी चालण्याचा विचार करावा किंवा जर फोनवर बोलता बोलता पॉसिबल असेल तेव्हा देखील पायी चालू शकतो. किंवा छोटी छोटी आपली जी कामं असतात ज्या ठिकाणी गाडीऐवजी आपण पायी चालू शकतो, हा विचार एकदा करून पाहावा. यामुळे आपला डबल फायदा होईल. एकतर आपलं वजन देखील कमी होईल, आपल्या स्टेप्स कंप्लीट होतील आणि पोल्युशन देखील कमी होईल. अशा दिवसभरात आपण आपल्या 10,000 स्टेप्स तरी पूर्ण कराव्यात. तर या चालण्याने एकूण शरीराला 10 फायदे होतात. हे 10 फायदे आपण पाहूयात. पहिला फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी. आपण कधीही कुठेही केव्हाही चाललो तर शरीरातील ऊर्जा ही खर्च होत असते, म्हणजेच आपल्या कॅलरीज बर्न होत असतात. सकाळी आपण चालल्यानंतर विशेष करून आपल्याला दिवसभर ही भूक कमी लागत असते. किमान 10,000 स्टेप्स चालल्यानंतर आपल्याला 300 ते 400 कॅलरीज बर्न होतात. त्या वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयरोगासाठी. हृदयाचे आरोग्य हे सुधारतं. रोज चालण्याने 50% हृदयाचे आजार हे कमी होतात. BP देखील कमी होण्यास मदत होते. दररोज चालल्याने दम देखील कमी लागतो आणि टेन्शन, चिंता ही कमी होते. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हाडांमध्ये ताकद येते. आपण चालताना आपल्या शरीराचा सर्व भार घेऊन चालत असतो. यामुळे आपले हाडं मजबूत होतात. हाडांमधील ठिसूळपणा हा कमी होतो. स्नायूंमधील मजबूतता. आपण रोज चालण्याने आपली पायाची बोटं, आपले गुडघे व आपले कमरेचे स्नायू हे खूप बळकट होत असतात. त्यामध्ये ताकद वाढत असते. दररोज चालल्याने शरीराचा बाक देखील सुधारतो व बॅलन्स देखील चांगला राहतो. नंतर फायदा म्हणजे इन्शुलिनसाठी. दररोज चालण्याने आपली फॅट ही कमी होत असते. त्यामुळे आपली साखर देखील नियंत्रणात राहते व शरीराचा इन्सुलिनचा रिस्पॉन्स हा खूप चांगला वाढत असतो. नंतरचा फायदा म्हणजे व्हिटॅमिन डी. सकाळी सूर्यप्रकाशात चालल्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन डी देखील चांगले मिळते. मेटाबॉलिझम सुधारते. दररोज चालण्याने आपले मेटाबॉलिझम सुधारते. आपले मूळव्याधीचं प्रमाण देखील कमी होतं. म्हातारपण लांबतं. नियमित चालण्याने आपले हृदयरोग किंवा डायबिटीज
असे जीवघेणे आजार कमी होतात. यामुळे देखील आपलं म्हातारपण हे लांबतं. नंतरचा फायदा म्हणजे फुफ्फुसाचं आरोग्य सुधारतं. नियमित सकाळी फ्रेश हवेत चालल्यामुळे आपल्या फुफ्फुसाची इम्युनिटी वाढते आणि आपला स्ट्रेस देखील कमी होतो. चिंता, टेन्शन हे नियमित चालण्याने कमी होतो. जीवनाला एक शिस्त लागते. सकाळी फ्रेश हवेत चालण्यामुळे आपला मूड देखील सुधारतो व आपली सामाजिक पातळी किंवा मानसिक पातळी देखील वाढते. स्ट्रेस, टेन्शन, चिंता ही देखील नियमित चालण्याने कमी होते. असे चालण्याचे अद्भुत असे फायदे आहेत. खरं तर चालणे हा एक वजन कमी करण्यासाठी फ्रीमधला पर्याय आहे. त्यासाठी कुठलाही खर्च देखील येत नाही. तर या चालताना आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले शूज हे खूप कम्फर्टेबल पाहिजे. कम्फर्टेबल सैल असे कपडे घातले पाहिजे. सुरुवातीचे 15 मिनिट आपण ॲक्टिव्ह वॉर्मअपसाठी स्लो चालावे व नंतर हळूहळू चालण्याचा वेग वाढवावा व नंतर परत आपलं वेग हा कमी करावा. चालण्याने सुरक्षित बॅलन्स ठेवून चालावे किंवा आपले खांदे न झुकवता म्हणजे ताठ खांदे ठेवून चालावे. ज्यांना गुडघेदुखीचा किंवा जास्त वय असेल अशा लोकांनी नी कॅप घालून चालावे. नियमित चालल्याने आपले शरीर हे खूप हेल्दी राहतं. आपण एक सायकल पाहिली आहे का, जी रोज वापरली जाते? ती सायकलची कंडिशन आणि रोज न वापरणाऱ्या सायकलची कंडिशन. जी सायकल रोज वापरत नाही ती सायकल हळूहळू गंजायला लागते. तसंच काहीसं होतं आपल्या सर्व स्नायूंचं, जॉईंटचं. नियमित चालण्याने आपलं शरीर हे खूप हेल्दी राहतं, ॲक्टिव्ह राहतं. म्हणून नियमित चालत जा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.